नमस्कार, प्रियांकाज रेसिपीमध्ये आज बघूया अगदी 2 महिने टिकणारी गुळाचा पाक तयार न करता फक्त 2 मिनिटे गुळ वितळवून बनवलेली मऊसूत अशी तिळगुळाची वडी। तर ही वडी बनवायला अगदी सोपी आहे। चला बघूया। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर दोन्ही वाट्या भरून तुम्ही तीळ घेऊ शकता आणि जितके तीळ आणि शेंगदाणे आहेत तितकाच गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचसोबत 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे, अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे। आता एक कढई मंद आचेवर गरम करून घेतलेली आहे। इथे जाडबुडाची कढई घ्यायची आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला तीळ घालून घ्यायचे आणि हे जे तीळ आहेत ते एकसारखे परतवत खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना अजिबात घाई गडबड करायची नाही, मंद आचेवरच तीळ भाजून घ्यायचे आणि ते सतत परतवत राहायचे। त्यामुळे तीळ एकसारखे भाजले जातात। जितके आपण छान तीळ भाजू तितकीच आपल्या वडीला टेस्ट छान येते। त्यामुळे मंद आचेवरच तीळ भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटांनंतर तीळ आपले भाजून तयार झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकताय ह्याचा कलर देखील बदललेला आहे। ते एका डिशमध्ये मी काढून घेते। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। शेंगदाणे देखील अगदी मंद आचेवर आतपर्यंत खमंग होतील इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तडकेपर्यंत किंवा त्याची साल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे देखील अर्धवट जर कच्चे राहिले तर वडीला आपल्या वास येऊ शकतो। त्यामुळे शेंगदाणे देखील खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे शेंगदाणे देखील भाजलेले आहेत, ते दुसऱ्या डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता तीळ आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि एका थाळीला तूप लावून ती थाळी ग्रीस करून घेतलेली आहे। ही आपल्याला वडी करण्यापूर्वी पूर्वतयारी करायची आहे। आता तीळ आणि शेंगदाणे थंड झालेत। शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेली आहेत। जर सालासहित शेंगदाणे तुम्ही वापरले तर वडीचा कलर फक्त थोडासा डार्क येऊ शकतो। आता प्रत्येकी शेंगदाणे आणि तीळ अर्धे अर्धे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि जो गूळ आहे त्यातील अर्धा गूळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। जर तुमचं मिक्सरचं भांडं अजून मोठं असेल तर तुम्ही सर्व मिश्रण एकत्र करून वाटून घेऊ शकता। तर मिक्सरला हे पल्स मोडवरती किंवा मिक्सर बंद चालू करत रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं वाटून तयार झालेलं आहे, अगदी रवाळ वाटलेलं आहे। तर अशाच पद्धतीने पुढची बॅच सुद्धा मी वाटून घेतलेली आहे आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये वेलची पूड आणि सुंठ पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी छान असं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्या पावडरी व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत। तर सुंठ पावडरीमुळे ह्या वडीला छान चव येते, त्यामुळे आवर्जून वापरावी। आता एक जाडबुडाची कढई मंद आचेवरच गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि हे जे तूप आहे ते कढईला थोडंसं पसरवून लावून घेतलेलं आहे। थोडंसं तूप वितळलं की त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटं म्हणजेच गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एकसारखं परतवत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित गूळ वितळला जाईल आणि कढईला हे मिश्रण अजिबात चिकटणार नाही। त्यामुळे हे मिश्रण मंद आचेवरच सतत परतवत राहायचं आहे।
आता 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय हलकासा गोळा याचा तयार व्हायला लागलेला आहे. इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते ह्या थाळीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे आणि स्पॅच्युलाच्या किंवा उलथण्याच्या किंवा ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण तुम्हाला ज्या जाडीच्या किंवा ज्या साईजच्या वड्या हव्या आहेत त्या साईजमध्ये हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. फक्त ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे, कारण जर मिश्रण थंड होत आलं तर ह्या वड्या व्यवस्थित सेट होत नाहीत. तर अशा पद्धतीने हे मिश्रण मी थापून घेतलेलं आहे. आता याच्यावरती डेकोरेशनसाठी इथे मी तीळ लावून घेत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे काप लावून घेऊ शकता किंवा सुक्या खोबऱ्याचा किस देखील लावून घेऊ शकता. आता हे जे तीळ आहेत ते हलक्या हाताने मी ह्या मिश्रणावरती थापून घेत आहे. आता हे पूर्णपणे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याच्या वड्या पाडून घेऊयात. तर वड्या इथे तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित कट होत आहेत. मिश्रण अगदी मऊसूत आहे. मिश्रण आपलं व्यवस्थित गरम झालेलं होतं, त्यामुळे अगदी वड्या ह्या छान पडलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकताय. तुम्हाला आवडीच्या साईजमध्ये आणि आवडीच्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघताय मस्त अशा वड्या आपल्या कट झालेल्या आहेत. कुठेही या मिश्रणाचे तुकडे पडलेले नाही आहेत. आता ह्या वड्या डिमोल्ड करून दाखवते. तर सुरुवातीला ह्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या सोडवून घेते आणि बाकीच्या वड्या तुम्हाला काढून दाखवते. मस्त अशी वडी तयार झालेली आहे. अगदी व्यवस्थित ह्या वड्या निघत आहेत. इथे तुम्ही बघू शकताय. मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या अगदी मऊसूत बनतात. तर तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते. मऊसूत आपली वडी ही तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही वडी बनवणार असाल तरीही परफेक्टच बनेल. तर ह्या वड्या एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी 2 महिने टिकतात. तर अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.